चंद्रपुरात गाजत असलेल्या कथित बालक तस्करी प्रकरणात भाजपच्या 2 कार्यकर्त्यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड न घेता थेट न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केलं. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि सर्वकष चौकशी करून बालक विक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कुंदाताई जेनेकर, शहराध्यक्ष चंदाताई वैरागडे, राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका तवंगर मॅडम, ॲडव्होकेट प्रतिशा शाह, अनुताई दहेगावकर तसंच काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मानवी तस्करी, देहव्यापार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं पोलीस प्रशासनानं अशा गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बालक तस्करी प्रकरणातील संपूर्ण साखळी उघडकीस आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.